सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष पंधरवडा आता संपत आलेला आहे. अजूनही तुम्ही पितृपक्षात काही करू शकला नाहीयेत किंवा पितरांची तिथीच माहिती नाहीये किंवा तिथीला तुम्ही जरी विधिवत केलेला असेल तरी सर्व पितृ अमावस्यापर्यंत या 5 जीवांना अन्नदान करा. खरी पितरांची कृपा आशीर्वाद मिळते ते या 5 जीवांना अन्नदान केल्यामुळे. का? तर तेच आज आपण पाहणार आहोत. असं का आहे? जरी आपण विधिवत पितरांना तर्पण दिलेलं असू, तरी देखील अन्नदानाला विशेष महत्त्व आहेत. असे काही जीव आहेत या पृथ्वीवरती, की ज्यांच्या माध्यमातून त्यांना अन्नदान केल्यामुळे आपल्या पितरांपर्यंत ते पोहोचते. कधी-कधी बघा, आपल्या मनामध्ये अनेक वेळा असे क्षण येतात, असे विचारांचे क्षण येतात, की आपण स्वतःलाच विचारतो मनातल्या मनामध्ये, की आपण इथपर्यंत कसं आलो? आपलं अस्तित्व, आपण जन्माला आलो किंवा कधी वाटतं इतकं चांगलं आयुष्य, कधी वाटतं इतकं वाईट का आयुष्य? तर या सगळ्यांच्या सारामध्ये जे लपलेलं आहे ते म्हणजे आपले पितृ. आपले पितर जे आहेत म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्यांचे आई-वडील. त्यांनी आपल्यासाठी घाम गाळला, त्याग केला, संकट पचवली, आपल्याला सुख मिळावं म्हणून स्वतःचं सुख सोडलं. पण हे पाहण्यासाठी आपण तेव्हा लहान होतो किंवा आपल्याला कळत नव्हतं आणि आज ते या जगात नाही आहेत. पण या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात येते, की या 15 दिवसांमध्ये ते सतत आपल्या आजूबाजूला असतात. सूक्ष्म रूपाने सतत आपल्याला काहीतरी सांगत असतात. पण त्या गोष्टी आपल्यापर्यंत ऐकू येत नाही. म्हणूनच हा 15 दिवसांचा जो कालावधी आहे, अजूनही काहीच केलं नसेल, तर चला मी तुम्हाला सांगते, की इथून पुढे आपण काय करू शकतो. राहिलेले जे 4-5 दिवस आहे, रविवारी सर्व पित्री अमावस्या आहे, तर त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट ऐका. ऐकल्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. जरी तुम्ही काही काम करत असताल, तरी मोबाईलवरती हा व्हिडिओ जरूर ऐकता येतो. तर चला आपल्या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहत असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचं बेल बटन प्रेस करा. अशाच नवनवीन माहिती, सणवार व्रतवैकल्यासोबत ज्योतिषशास्त्री, अंकशास्त्री आणि लाल किताबातील उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आपल्या पितरांना शांती मिळावी, त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून या काळामध्ये पितृपक्षात काही गोष्टी कराव्या लागतात. आणि अन्नदान, अन्न अर्पण करणं ही सर्वात मोठी सेवा मानली जाते. शास्त्र सांगतं, की काही विशिष्ट माध्यमातून अन्न जर आपण अर्पण केलं, तर ते थेट पितरांपर्यंत पोहोचतं. हो, म्हणूनच पितृपक्षात काही जीवांना अन्न हे जरूर द्यावं. हे जीव साधे प्राणी नाहीत, तर देव आणि पितरांशी जोडणारे जिवंत दुवे आहेत आपल्यासाठी. म्हणूनच पितृपक्ष हा आपल्या जीवनातील असा काळ आहे, जो सतत स्मरण करून देतो आपल्याला, आठवण करून देतो, की हे अस्तित्व फक्त आपल्या स्वतःच्या मेहनतीमुळे नाही झालेलं, तर त्यामागे आपल्या पूर्वजांचा, त्यांच्या पिढ्यांचा त्याग आहे, त्यांचं कष्ट आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आज आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत आहे. हे लक्षात घ्या. अनेकांना अनेक कामांमध्ये अडथळे येतात, तर तिथे सांगितलं जातं, की तुम्हाला पितृदोष आहे. तर मग त्यासाठीच आजच्या या 15 दिवसांचं महत्त्व आपलं धर्मशास्त्र सांगतं, की पितृपक्षामध्ये नेहमी तुम्ही आपल्या पितरांचं जे आहे स्मरण करावं, त्यांच्याबद्दल आपण मनापासून अन्नदान करावं. तर कोणते नेमके ते 5 जीव आहेत, ज्यांच्याद्वारे आपण आपल्या पितरांना तृप्त करू शकतो? आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, की आपले पितर जे आहेत, कोणाला पाणी हवं आहे, तहानलेले आहेत, कोणाला भुकेने कळवळलेले आहेत, असे त्यांचे आत्मे थेट वरती पोहोचू शकत नाही स्वर्गात किंवा त्या मार्गामध्ये त्यांना खूप अडथळे येतात. अशा वेळेस आपल्या स्वप्नामध्ये येतात ते. पण काय सांगत आहेत किंवा काय आपल्याला कळत नाही. अनेक वेळा लोकं घाबरतात, की वारंवार हे आमच्या स्वप्नामध्ये का येतात? तर त्यामागे ते काही ना काही सांगत असतात, ते संकेत असतात. मग त्यासाठीच या 15 दिवसांमध्ये आपण दान पुण्य करून त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करायचे असतात. सगळ्यात पहिल्यांदा जो प्रथम जीव आहे तो येतो गाई, गोमाता. गायीबद्दल बोलूया, कारण गायीच्या अंगामध्ये साक्षात 33 कोटी देवतांचा वास आहे. त्यांची एनर्जी आहे आणि गाईला जर आपण गोग्रास दिला, अन्न दिले, तर ते थेट देवांपर्यंत आणि आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं. गाई फक्त प्राणी नाही, तर तिला मातेचं स्थान आहे. तिच्या अंगातील दूध जे आहे ते पिढ्यानपिढ्या पिऊन आपला उदरनिर्वाह झाला, आपण वाढलो. संपूर्ण विश्वाला सांभाळणारी अशी गोमाता, तिला जर अन्नदान दिले,
तर घरात कशाचीही कमतरता भासत नाही. धनधान्याची भरभराट राहते, लक्ष्मी टिकते आणि संसारामध्ये शांती येते. विशेष म्हणजे मनावरचा भार हलका होतो. का? तर पित्र जे आहेत ते कुठे ना कुठेतरी तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळं आपलं मन हे हलकं झाल्यासारखं आपल्याला त्वरित जाणवतं हे अन्नदान दिल्यावर. अनुभव घ्या तुम्ही. आज 4-5 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. अमावास्येला तर बिलकुल ही संधी सोडायची नाहीये. जरूर करायचं आहे आणि सुट्टीचा दिवस आलेला आहे रविवार. प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने करावे असे हे उपाय अत्यंत साधे आणि सोपे. दुसरा जो प्राणी आहे, दुसरा जो जीव आहे तो म्हणजे कुत्रा. साधा प्राणी नाहीये. अनेक आपण उपाय जे आहेत ते कुत्र्याशी संबंधित पाहिलेले आहेत. साधा प्राणी मानून अनेक जण त्यांना रस्त्यामध्ये वगैरे सोडून देतात. कोणी पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांना खूप प्रेम करतात. पण कुत्र्याला जर अन्न दिले तर पितरांच्या मार्गात येणारे अडथळे नष्ट होतात. पाणी आणि अन्न त्यांना मिळते. त्यांच्या मार्गात त्यांना भटकंती करावी लागत नाही. कुत्रा आपल्या घराचीही राखणदार करतो. त्यामुळे तो प्रामाणिक असतो आणि त्याला अन्न दिलं की त्याचा आत्मा खुश होतो आणि पितरांचा आत्माही समाधान पावतो. घरातील नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होते आणि घरातली माणसे ही सुरक्षित राहतात. तिसरा जीव जो आहे तो म्हणजे मुंगी. मुंगी ही लहानशी वाटते, पण तिच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचं रहस्य आहे बरं का. कारण मुंगीला जर आपण अन्नदान दिलं, तर पृथ्वीवरील सूक्ष्म जीवांची सेवा केल्यासारखं होतं. कारण असे अनेक जीव आहे, की ज्यांना आपण पाहू शकत नाही डोळ्यांनी. आपल्या पायाद्वारे ते रगडले जातात. तर त्यासाठीच त्या सूक्ष्म जीवांना माफी मागून मुंगीला पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये साखर थोडीशी भुरभुरायची आहे बारीक पावडर करून. तुपामध्ये हे पीठ थोडंसं परतायचं आहे. ते एका वाटीत काढून घ्यायचं, साखरेची पावडर त्यामध्ये टाकायची. थोडंसं खोबरं जे आहे ते टाकायचं आहे, किस एकदम बारीक. आणि त्यानंतर ही जी बनवलेली पावडर आहे एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहे आपल्याला. आणि ती वाटी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अशी दाबायची आहे, थोडीशी माती खणून पॅक करायची आहे. जेणेकरून जमिनीमध्ये असणाऱ्या मुंग्या, कीटक ते तिथं येऊन हळूहळू खातात आणि जसजसं त्यांचं मन समाधानी होतं, त्यांना तृप्ती मिळते, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील मार्ग मोकळे होतात. हा जबरदस्त उपाय आहे. करून बघा, अनुभव घ्या. यानंतर जो प्राणी येतो चौथा म्हणजे कावळा. कावळ्याबद्दल तर प्रत्येकालाच माहीत आहे. प्रत्येकाने लहानपणापासून ऐकलेलं आहे, की कावळा म्हणजे पितरांचा दूत आहे. कावळ्याने जर अन्न खाल्लं, तर असं मानलं जातं, की पितरांनी ते अन्न खाल्लं. बघा श्राद्ध वगैरे करताना कावळ्याला बोलवलं जातं आणि कावळा जर नाही आला, तर असं म्हटलं जातं, की इच्छा अपूर्ण आहे. मग गाईला बोलवलं जातं. गोमातेला तिथे नैवेद्य शिवायला सांगतात. कोणता नैवेद्य गाई खाते, त्याप्रमाणे आत्म्याला समाधान मिळतं. पण काळजी का वाटते? कावळा जर आला आणि खाऊन गेला, तर मनाला समाधान मिळतं, की पितृ खुश झालेले आहेत. कावळा हा फक्त पक्षी नाहीये, तर पितरांच्या स्मरणाचा दुवा आहे. आठवण करून देणारा असा तो पक्षी आहे. त्यामुळेच कावळ्याला हा घास जरूर घालायचा आहे. आता शेवटचं माध्यम म्हणजे अग्नी. अग्निदेवांना देखील खूप महत्त्व आहे. अग्नी हा देवांचा दूत आहे. अग्नीत अर्पण केलेलं थेट देवांपर्यंत आणि पितरांपर्यंत पोहोचतं म्हणजे पोहोचतंच. तर यामध्ये मी काय करते, की जे शेणकूट असतं गाईच्या गोवऱ्या, त्यात ते थोडंसं गॅसवरती जाळते. दक्षिण दिशेला ते प्लेटीमध्ये घेऊन तिथं बसते आणि त्यावरती गूळ जो आहे, गूळ त्या अग्नीवरती हे करते. मग तो गूळ जसा जळतो, गुळाचा धूर जसा येतो, त्यावर थोडासा पाण्याचा एक थेंब टाकायचा आणि या वासाने पितृ तृप्त होतात. यामागच्या अनेक कथा आहेत. मागच्या वेळेस मी तुमच्याशी त्या शेअर केल्या होत्या आणि यामुळे काय होतं, जरी आपल्याला मोठमोठे अग्नीचे हवन नाही करायला जमले, हवनामध्ये अन्नाचे अंश टाकता नाही आले, तरी अशा प्रकारे छोटासा हवन करून त्यामध्ये करायचा आहे. खिरीचा एक थेंब आपल्या बोटाने त्यामध्ये सोडायचा आहे आणि स्वधा, स्वधा, स्वधा असं म्हणायचं आहे. म्हणजे पितरांची आत्मा समाधान पावते, घरातील दोष नाहीसे होतात आणि वातावरण पवित्र होतं. हे लक्षात घ्या. जेव्हा या सर्व जीवांना आपण अन्न देतो, तेव्हा खरं तर आपल्या पितरांनाच अन्न देत असतो. ही एक परंपरा नाहीये, हा एक उपाय म्हणून करू नका. तर आपल्या हृदयातील कृतज्ञतेची खरी भावना जी आपल्या आई-वडिलांसाठी, आपल्या आजी-आजोबांसाठी आहे, जे त्यांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत करून ठेवलं, जी काही प्रॉपर्टी, इस्टेट, जमीन, जुमला जे काही आपल्याला भेटलं,
त्यात त्यांचं खूप कष्ट आहे, त्यांच्या स्मरणाची गरज आहे. म्हणून या काळात या 5 जीवांना जरूर अन्नदान द्या आणि मग बघा पुढचं संपूर्ण वर्ष तुमचं किती छान जाते. घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य आणि लक्ष्मीचं वास्तव्य हे 100% होतं. हे लक्षात ठेवा, जर पितृ खुश असतील, तर आपल्या संसारात कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत आणि हो, कमेंटमध्ये पितृदेवाय नमः जरूर लिहा. प्रेमाने आणि श्रद्धेने पितरांना स्मरण करा आणि त्यांचा आशीर्वाद हा जरूर घ्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पितरांना त्यांच्या वाट्याचं जे अन्न आहे, त्यांना जी लागलेली भूक आहे, तहान आहे, ती मिळेल आणि आशीर्वाद काही अंशी आपल्याला देखील प्राप्त होईल.